मराठी माणसाच्या जे डोक्यात आहे शिवसेना म्हटलं की ठाकरे. निवडणूक आयोग असं म्हणताय की बाबा खरी शिवसेना कोणती, तर एकनाथ शिंदेची. गमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाही ठाकरेंकडे. कोणता समाज गट शिवसेनेपासून तुटला ह्याचा जर विचार करायचा असेल तर छगन भुजबळांचं बंड सगळ्यात महत्त्वाचं. त्याचबरोबर अत्यंत साध्या रिक्षावाल्यापासून पानाची टपरी चालवणाऱ्यापासून ही मंडळी इथे मंत्री बनलेली आणि मग त्यांचा जे एकत्र संसार जो झाला ना तो काही फार सुखाने नांदणारा संसार नव्हता. त्याच्यामध्ये एकमेकांवर कुरघोडी होती. विरोधी पक्षात असल्यासारखेच उद्धव ठाकरे बोलायचे, मी मुख्यमंत्री बनणार की ते मुख्यमंत्री बनणार. हा त्याचं मूळ कारण आहे त्यांच्या हातातली सत्ता जाण्याचं. दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे दीर्घकालीन त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने भल्याचंच आहे असं वाटतं. ठाकरे आजच वेळ देत नव्हते का? ते तर फार पूर्वीपासून कधीच वेळ देत नव्हते. पुस्तकं वाचणं हे सगळं करत उरलेल्या वेळात राजकारण करणारी माणसं आहेत. भाजपला जर मोठं व्हायचं असेल तर शिवसेना संपावी लागेल. नमस्कार, थिंक टीव्हीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेनेची चर्चा ही गेले अनेक महिन्यांपासून सुरू आहे. खरं तर त्याला खूप मोठा इतिहास आहे. पक्ष जवळपास 60 वर्षांचा झाला आहे. हीरक महोत्सव झालेला आहे त्यांचा. आणि आता शिवसेना नेमकी कुठल्या वळणावरती उभी आहे? शिवसेना फुटली तर ती पहिल्यांदा राज ठाकरेंनी जेव्हा मनसे स्थापन केला तेव्हा फुटली आणि त्यानंतर आता शिंदेंकडनं सुद्धा तशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या. पण हे सगळं एका बाजूला सुरू असताना पुढच्या काळामध्ये सेनेला नेमकं कसं बघायचं, त्यांच्या राजकारणाचा नेमका अर्थ काय जाणून घ्यायचा, या सगळ्या मुद्द्यावर माझ्यासोबत बोलणार आहेत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब सर. सर, थँक्यू सो मच तुम्ही जॉईन झालात. शिवसेनेचा सध्याची जी काही अवस्था आहे, ज्या काही वळणावरती शिवसेना उभी आहे, स्थित्यंतरावरती उभी आहे, कसं पहिल्यांदा तिच्याकडे बघायचं? तू शिवसेनेविषयी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं गृहीत धरून बोलतेस. हो. तर मधल्या काळात एकनाथ शिंदेनी पण बोलताना असंच म्हटलं होतं, मी जेव्हा शिवसेना सोडली होती एका ठिकाणी अनवधानाने बोलून गेले होते. तर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यातून फुटलेला एक गट म्हणजे एकनाथ शिंदेचा गट. असं तुझ्या बोलण्यात असू दे, आपल्या सगळ्यांच्या अनेकांच्या बोलण्यातून अशा पद्धतीने येतं की 60 वर्ष कोणाची पूर्ण झाली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची 60 वर्ष पूर्ण झाली असं आपण बोलतो. तर हे फार गमतीशीर आहे. म्हणजे निवडणूक आयोग असं म्हणताय की बाबा खरी शिवसेना कोणती, तर एकनाथ शिंदेची. कोर्टाने पण आदेश दिले जवळपास खरी शिवसेना एकनाथ शिंदेची. विधानसभा निवडणुकीने सांगितलं की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची. पण सर्वसामान्य जो मराठी माणसाच्या जे डोक्यात आहे शिवसेना म्हटलं की ठाकरे. ही गंमत आहे. कारण ठाकरेंनी स्थापन केलेली ही एक पक्ष आहे, म्हणजे अगोदर संघटना आणि मग पक्ष. त्याच्यामुळे ते ठाकरेंशी जोडलं गेलेलं आहे. भले बाळासाहेब ठाकरे, उद्धव म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे नाव यांच्याकडे असलं, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तिकडे, तरी देखील ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडलं गेलेलं आहे. हे इंटरेस्टिंग आहे. आणि सध्या जो कोर्टाचा निकाल आहे आणि कोर्टात जो खटला सुरू आहे त्याची पार्श्वभूमी देखील हीच आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला या निकालाकडे पाहायला हवं की त्या कोर्टाचे कायद्याचे दृष्टिकोन काय वेगवेगळे असू शकतील, पण ही जी शिवसेना आज या टप्प्यावर येऊन उभी राहिलेली आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती या 60 वर्षात कुठल्या टप्प्यावर येऊन बसलेली आहे, तर त्यांच्याकडे हातावर मोजण्या इतके आमदार आहेत. तेही कधी जातील हे कोणाला माहीत नाही. खासदार होते तेही गेलेत आणि आता अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे दोन्ही राज्यसभा लोकसभेचे खासदार आहेत. मुंबई सोडून इतर ठिकाणच्या त्यांच्या महानगरपालिकांमध्येही अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. एक मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यातल्या त्यात त्यांच्याकडे बरी म्हणजे अस्तित्व टिकवण्या इतकी परिस्थिती आहे. तरीही शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि हे इंटरेस्टिंग आहे. मग शिवसेना म्हणजे काय हा प्रश्न उभा राहतो. म्हणजे जसं शिवसेना म्हणजे ठाकरे ही एक आयडेंटिटी आपल्या डोक्यामध्ये सर्वसामान्यपणे बसलेली आहे. ती बरोबर आहे की चुकीची हे म्हणत नाही आहे मी. तर हे आपण जसं समजून घ्यायला पाहिजे. तसं शिवसेना म्हणजे काय, तर शिवसेना म्हणजे अँटी एस्टॅब्लिशमेंट. तर शिवसेना ही सुरुवातीपासून जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधात बोंब मारणारी संघटना आणि पक्ष. जी संघटना ही प्रस्थापितांच्या विरोधात असते ती शिवसेना असं आपल्या डोक्यात असतं. त्याच्यामुळे त्याच्या अस्तित्वाशी जोडलेल्या या दोन गोष्टी म्हणजे ती
ठाकरे, दुसरं अँटी एस्टॅब्लिशमेंट आणि तिसरं म्हणजे मराठी माणूस. या 3 गोष्टी त्यांच्या अस्तित्वाशी जोडलेल्या आहेत आणि त्या 3 गोष्टींमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे असं आपण सर्वसामान्यपणे बोलतो. म्हणजे ते टेक्निकली बरोबर आहे की नाही ह्या गोष्टी नंतर त्याच्यावर चर्चा करतात. पण हे सगळं असतं म्हणजे मला थोडासा 2014 पासूनचा प्रवास बघायचा आहे. विशेषतः माझी पिढी जी आहे ती 14 पासनं राजकारण फॉलो करते ॲक्टिव्हली. 14च्या नंतर म्हणजे महायुती सरकार पहिल्यांदा आलं आणि जेव्हा त्यांच्यामध्ये जे काही संघर्ष निर्माण झाला त्या बंद खोलीमध्ये अमित शहांसोबत काय चर्चा झाली, मला वाटतं ती फक्त ठाकरे आणि अमित शहा 2च व्यक्ती खरं सांगू शकतात. पण त्याच्याबद्दलही मतमतांतर आहेत. मग ते झाल्यानंतर महाविकास आघाडीचं फॉर्मेशन. तुम्हाला असं वाटतं का, की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने जाणं किंवा काँग्रेससोबत जाणं हा पहिला त्यांचा निर्णय होता, जो सगळ्यात धक्कादायक होता? हां, म्हणजे आता आपल्या दृष्टीने म्हणजे मगाशी तू ज्या पद्धतीने बोललीस, की राज ठाकरे फुटले. राज ठाकरेंच्या पूर्वी नारायण राणे फुटले होते. होय, होय. त्याच्यापुढे छगन भुजबळ फुटले होते. ही दोन्ही बंड राज ठाकरेंच्या बंडापेक्षा मोठी होती. सर्वच दृष्टीने. म्हणजे छगन भुजबळांचं बंड तर कार्यकर्त्यांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं होतं. सामाजिक दृष्टीने देखील महत्त्वाचं होतं आणि राजकीय दृष्टीने देखील महत्त्वाचं होतं. कोणता समाजगट शिवसेनेपासून तुटला ह्याचा जर विचार करायचा असेल तर छगन भुजबळांचं बंड हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. शिवसेना स्थापन झाली आहे ना तेव्हापासून ही बंड सुरू आहेत. म्हणजे असं नाही आहे की नंतरच्या काळातच ही बंड सुरू झाली. कायम कोणी ना कोणी मोठा नेता काही नेत्यांच्या सोबत शिवसेना सोडून चाललेला आहे असं घडत आलेलं आहे. म्हणजे ही तर आपण जी मोठी म्हणतोय ती तर आहेतच, पण असे सगळ्या पक्षांमध्ये असे कितीतरी नेते आहेत की जे शिवसेनेतून आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षात आज मंत्रिमंडळात असलेले नसलेले, विरोधी पक्षात असलेले नसलेले मोठे नेते. हां, म्हणजे ते गणेश नाईकांपासून ते आपल्या चंद्रपूरच्या यांच्यापर्यंत म्हणजे काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांपर्यंत ही सगळी मंडळी शिवसेनेतून घडलेली आहेत. तर असं ते शिवसेनेतून फुटून जाणं हे काही नवीन नाही, कारण मुळात त्याची रचनाच तशी आहे. म्हणजे काही पक्ष असतात ना जे एकदम सिस्टमॅटिक असतात, संघटित असतात. म्हणजे आपण तसं बघायला गेल्यास भाजप हा संघटित पक्ष आहे, एकसाची पक्ष आहे, अशा पद्धतीचे लोक असतात. तसं राष्ट्रवादी पण तसं बघितलं गेलं संघटित पक्ष आहे, एकसाची पक्ष आहे. म्हणजे सगळ्या प्रत्येक तालुक्यातला मोठा नेता, सहकारी संस्था ज्यांच्याकडे आहेत, शिक्षण संस्था ज्यांच्याकडे आहेत, असे सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष होते. कॉन्ट्रॅक्टर होते, म्हणजे व्यवस्थित अशी माणसं होते. पण शिवसेना आणि काँग्रेस हे असे पक्ष आहेत ना की ते विस्मिशित पक्ष आहेत. म्हणजे तिकडे काही तुम्हाला समान धागा असं काही सापडणार नाही. म्हणजे एकाच वेळेस तिकडे मनोहर जोशी पण असतात आणि दुसऱ्या टोकाला तिकडे कोणी म्हणजे अत्यंत उच्च शिक्षित आणि ज्याला उच्च वर्णीय, उच्च वगैरे काय अभिजात विभिजात काय म्हणायचं असेल तसे लोकही इकडे गुण्या गोविंदाने नांदताना दिसतात. म्हणजे आजही आहेत आणि आजच्या म्हणजे जे उरल्या सुरल्या शिवसेनेत आहेत. आणि त्याचबरोबर अत्यंत साध्या रिक्षावाल्यापासून पानाची टपरी चालवणाऱ्यापासून ही मंडळी इथे मंत्री बनलेली आहेत. किंवा कोंबडी पाळणाऱ्यांपासून ही माणसं इकडे मंत्री बनलेली आहेत. तर हा असा विरोधाभासांनी भरलेला पक्ष आहे, सर्वसमावेशक असा. याच्यातला म्हणजे जो कोणी आपल्या पातळीवर हा अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे ना त्याला इकडे प्रवेश आहे. मग तुमची विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम. अँटी एस्टॅब्लिशमेंट हा शिवसेनेचा गाभा आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. प्रबोधनकार ठाकरेंपासून, बाळासाहेब ठाकरेंपासून ते आत्तापर्यंत सत्तेच्या विरोधात जेव्हा हा पक्ष उभा राहतो तेव्हा त्याला जनसामान्यातून मोठा प्रतिसाद लाभतो. पण मग 19चं आपण जे बघितलं की महाविकास आघाडी सोबत उद्धव ठाकरेंनी जाणं हा निर्णय त्यांच्यासाठी सगळे चित्र पालटवणारा होता की सुरुवात होती? नाही, 2014 ते 19 हा कालखंड फार महत्वाचा आहे. म्हणजे तिथे इच्छा नसताना उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर सत्तेमध्ये सामील झालेले होते. 14ला पण बरोबर. म्हणजे उद्धव ठाकरे हा एकमेव असा नेता होता ज्याने भाजप बरोबर
1980 सालातली जी पहिली युती होती 1989 सालातली, त्याला शिवसेनेतून विरोध केलेला होता. भाजप ओके. बरोबर युती नको असं म्हणणारा. हे त्यांनी ऑन रेकॉर्ड म्हटलेलं आहे मुलाखतींमध्ये. तर भाजपशी 2014 साली जी युती झाली होती ती म्हणजे त्रिशंकू सरकार आलं आणि त्याच्यानंतर शरद पवारांनी पाठिंबा दिला होय. आणि सत्ता भाजपची आली. तर मग त्याच्यानंतर काही पर्याय नाही म्हणून शिवसेना भाजपबरोबर जोडली गेली. हं. ओके. आणि मग त्यांचा जे एकत्र संसार जो झाला ना, तो काही फार सुखाने नांदणारा संसार नव्हता. त्याच्यामध्ये एकमेकांवर कुरघोडी होती. हे विरोधी पक्षात असल्यासारखेच उद्धव ठाकरे बोलायचे आणि तिथून यांच्या स्वाभिमानावर जो काही अहंकार, स्वाभिमान काही म्हणा, त्याच्यावर हल्ले होतील अशा पद्धतीचं वर्तन कायम भाजपकडूनही घडलं गेलं. ते ठरवून घडलं? नाही, म्हणजे नाही. काय आहे, की हे दोन्ही पक्ष आहेत ना, ते दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत. हं. भाजपला जर मोठं व्हायचं असेल, तर शिवसेना संपवावी लागेल. होय. जर शिवसेना संपली, तरच भाजप वाढू शकते. हे वर्षानुवर्षाचं क्लिअर गणित आहे. त्याच्यामुळे म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जरी सत्तेत असले, तरी एकमेकांचा जो मूळ गाभा आहे किंवा मूळ जो मतदार आहे, तो सारखा आहे. इकडचंच तिकडे, तिकडचाच होय, इकडे होय. जाणार आहे ना. तसा भाजप आणि शिवसेनेचा मतदार सारखा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष असणारच. म्हणजे ते भले सत्तेत असू देत किंवा नसू देत. त्याच्यामुळे एकमेकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न होणारच. जिथे-जिथे शक्य होईल तिथे. हं. त्याच्यामुळे ते एकत्र सत्तेत होते. पण ना त्यांना चांगली मंत्रिपदं मिळाली, ना काही चांगलं वागणूक मिळाली. त्याच्यामुळे ते कायम रागावलेले शिवसैनिक, शिवसेनेतली माणसं कायम रागावलेली होती. त्याच्यामुळे त्याचा भडका हा जेव्हा भाजपचं स्वतंत्र सरकार होऊ शकत नाही असं 19ला जेव्हा दिसलं, हं. तेव्हा बाकी सगळेजण इतक्या लोकांना दुखावून ठेवलं होतं भाजपनी तेव्हा, की सगळेजण ती विरोधातली एकत्र आली. आणि तेव्हाच जर 14-19 मध्ये हे खरोखर व्यवस्थित नांदले असते, तर अजूनपर्यंत खेळीमेळीने यांचं सरकार चांगलं चालायला हवं होतं. त्यात काही वैचारिक वगैरे मतभेद नव्हते. पण मग 19 नंतर ते झालं आणि ते सरकार सुरू असताना म्हणजे हं. मधल्या काळामध्ये कोरोना आला. पण त्यानंतर जेव्हा कोरोना आणि तो सगळा कालखंड संपला आणि सरकार जेव्हा थोडंफार गती घ्यायला लागलं, त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा शिवसेना फोडली. त्यामागची खरी कारणं काय होती? म्हणजे आता ते कारणं अशी येतात, की ठाकरे वेळ देत नव्हते. म्हणजे अशी खूप वेगवेगळी कारणं वेगवेगळे लोक पण नाही, ठाकरे मुख्यतः वेळ देत नव्हते हे तर खरंच कारण आहे. म्हणजे याच्या ओके. बाबतीत कोणी काही म्हणजे कोणी त्यांची बाजू घेण्याचंही कारण नाही. पण ठाकरे आजच वेळ देत नव्हते का? ते तर फार पूर्वीपासून कधीच वेळ देत नव्हते. ठाकरेंनी स्वतःच्या स्वभावात आत्ता तरी बदल घडवलाय का? म्हणजे आज त्यांच्याकडे एवढे कमी आमदार, खासदार आहेत म्हणून ते वेळ देतात की देत नाहीत? पूर्वी आहे तसंच चाललेलं आहे त्यांचं. हां, म्हणजे कसं असतं की आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अमिताभ बच्चन जाईल की नाही माहीत नाही. पण हं. अमिताभ बच्चन ठाकरेंकडे जातो. ओके. बरोबर. किंवा जे रतन टाटा ठाकरेंकडे जात होते. म्हणजे अगदी राज ठाकरेंकडेही टाटा गेलेले दिसतात. जे काही हूज हू आहेत, हं. जे मुंबईतली जी काही सत्ता आहे, होय. ती ठाकरेंकडे ते सत्तेत असोत अथवा नसोत त्यांच्याकडे होती. आत्तापर्यंत. लोकं जात होते, मान देत होते, विनाकारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सन्मान मिळत होता. त्याच्यामुळे ती माणसं ही थोडीशी रूढ सत्तेच्या वर्तुळाच्या बाहेरच होती. म्हणजे रूढपणे आपण ज्या पद्धतीने सत्तेकडे बघतो, ही काही 24 तास राजकारण वगैरे करणारी माणसं नाहीत. हे आपापल्या गोष्टी सांभाळून, कुटुंबाला वेळ देऊन, आपले छंद सांभाळून, संध्याकाळी मित्रांबरोबर गप्पा मारत, व्यायाम, खेळ, प्रवास हे सगळं सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसासारखं जगून उत्तम वाचन करणं, पुस्तकं वाचणं हे सगळं करत उरलेल्या वेळात राजकारण करणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे ती अशी 24 तास राजकारण करणारी जी लोकं आहेत, त्यांच्यासमोर ती तोकडी पडणारच आहेत. त्यांनी पक्ष तर स्थापन केलेले आहेत. हं. त्यांचे फुल टाईम कार्यकर्ते आहेत. हं. त्यांचे आमदार वगैरे हं. निवडून येतात.
आणि ते पार्ट टाइम पॉलिटिक्स करतात. हां, म्हणजे कसं म्हणजे असं फुल टाईम पॉलिटिक्स हे आत्ता आलेलं आहे. ओके. ह्या गोष्टी या आत्ताच्या काळामध्ये घडू लागलेल्या आहेत. म्हणजे एखादाच माणूस हा फुल टाईम पॉलिटिशियन होता पूर्वी. पूर्वी. हं. म्हणजे एखादाच माणूस शरद पवारांसारखा जो फुल टाईम तो पण या सगळ्या गोष्टी करत होत्या. रोज म्हणजे कुठेही फिरायला म्हणजे कुठल्याही दौऱ्यावर गेले, दिवसभर दौऱ्यात असतील, पण संध्याकाळच्या वेळेत आपल्या त्या गावातल्या जाणकार मंडळींबरोबर गप्पा मारत बसणं, वेगळी पुस्तकं वाचणं, सिनेमे बघणं, ह्या सगळ्या गोष्टी करणारे लोक होते. मैफिली करणं, चांगलं शास्त्रीय संगीत ऐकणं, प्रदर्शनं बघणं. पण हे जे आहे हे आत्ताचं आहे. ओके. म्हणजे साधारणतः मग 2000 ठाकरेंनी अपडेट केलं नाही हां, स्वतःला? स्वतःला या अर्थाने अपडेट हां, नाही या केलं. अर्थानेच update. म्हणजे पण योग्य कोण अयोग्य कोण हे आपण ठरवू शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे अशा पद्धतीने पण असायला ज्याची ज्याची choice आहे. त्याची चॉईस असू शकते. त्यांनी हा मार्ग स्वीकारला. आणि मग तो पूर्वीपासूनच होता. त्याच्यामुळे ते पूर्वीही वेळ देत नव्हते, आधी वेळ देत नाही. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचं काही कारण नाही. मी फक्त खरं काय आपण अशा वस्तुस्थिती पद्धतीने सांगतोय. ह्याच्याकडे बघता येऊ शकतं असं मी सांगतो. मी बिलकुल ते योग्य आहे असं म्हणत नाहीये. म्हणजे मला विचाराल तर योग्य नाहीये म्हणजे त्यांनी. पण दुसरं म्हणजे आत्तापर्यंतचे सगळे ठाकरे होते, ते प्रशासनात कधी काम केलेलं नव्हतं. हं, हं. त्या अर्थाने उद्धव ठाकरे पहिल्यांदा प्रशासनात काम करणारे होते आणि उद्धव ठाकरेंपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी खूप चांगलं प्रशासनातलं काम केलं. आदित्य ठाकरे पहिले प्रशासन फाईल समजणारे लोक असं मंत्रालयात म्हटलं जातं. म्हणजे ह्या मंत्र्याला फाईल समजते आणि ह्या मंत्र्याला फाईल समजत नाही. तर आदित्य ठाकरे हे फाईल समजणाऱ्यांमधले होते. ओके, ओके. की ह्यांना समजते, त्यांच्या भाषणांवरून कळतं. ते इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलतात, ते बजेटवर बोलतात, ते वेगवेगळ्या प्लॅन्सविषयी बोलतात, ते एकूण सगळं जे धोरण आहे त्या धोरणांविषयी बोलतात. त्याच्यामुळे हे सगळं वेगळं आहे. आता ह्याच गोष्टी तुम्ही बाळासाहेबांना विचारल्या असतात, उद्धव ठाकरेंना विचारल्या असतात, तर नाही त्यांना तो त्यांचा विषय नाही आहे. हं. हां, पण तरीही एक अशी परिस्थिती आली की त्यांना पण मुख्यमंत्री बनावं लागलं. त्यांची इच्छा नव्हती अशातला भाग मला नाही वाटत. ओके. इतके वर्ष राजकारणात राहिल्याच्या नंतर त्यांची इच्छा निश्चितपणे असू शकते. पण ते मुख्यमंत्री बनले. पण मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने स्वतःला त्यांनी मोल्ड करायला पाहिजे होतं, तसं काही त्यांनी केलेलं दिसत नाही. कदाचित आपण इतका कमी वेळ मिळाला त्यांना, आजारी पडले, मग कोरोना आहे, कोरोना होता मग ते आजारी पडले. हे या सगळ्यात आपण त्यांना पुरेसा वेळही देखील मिळाला नाही असं असं म्हणू शकतो. पण हा जो वेळेचा मुद्दा आहे, तो त्यांनी वेळ द्यायला पाहिजे. हं. म्हणजे एक काळ होता की जेव्हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढलेला होता. तसं आदित्य ठाकरे आज पिंजून काढताना दिसत नाही. तर आज त्यांनी ही म्हणजे हाती घ्यायची वेळ आलेली होती. त्यांनी हे सांभाळायला पाहिजे होतं. पण हे काही करताना ते दिसत नाही आहेत. त्यांनी केलं तर अजूनही त्याला खूप स्कोप आहे. आत्ता परवा जो शिवाजी पार्कला जेन झीचा मेळावा दिसला, तर त्याच्यात एवढा प्रचंड रिस्पॉन्स ठाकरेंना होता, की ते अजूनही त्यांना स्कोप आहे सगळं करण्यासाठी असं वाटलं. मग हे म्हणजे ठाकरेंचं हे सगळं एका बाजूला असताना आदित्य ठाकरेंचं येणं आणि आत्ता मुंबई महापालिकेच्या वेळेस दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं म्हणजे बऱ्याच लोकांनी त्याच्याकडे भावनिक म्हणून बघितलं. मराठी माणसांना खूप छान वाटलं की एका घरातले दोन भाऊ एकत्र वगैरे आले. पण या सगळ्यातनं मतपेटीत काय साध्य होणार आहे? नाही, मतपेटीत त्याचा फरक पडला. म्हणजे मुंबईपुरता पडला. हं. म्हणजे 20 आमदारांपैकी 10 आमदार जर त्यांचे मुंबईतलेच असतील, तर आजही मुंबईमध्ये ठाकरे हे नाव चालतं असं दिसतं. आणि त्याचा मल्टिपल इफेक्ट हा मुंबई महानगरपालिकेमध्ये दिसला. हं. कारण परिस्थिती फार बिकट झालेली होती. चारी बाजूनी कोंडी केलेली होती हं. उद्धव ठाकरेंची. अशा वेळेस 30-40 आमदार देखील येतील की नाही अशी नगरसेवक निवडून येतील की नाही अशी परिस्थिती होती. त्या मानाने त्यांनी खूप चांगली मजल मारली. सत्तेच्या जवळ आले असं म्हणता येईल अशी परिस्थिती दिसली. ते त्यांचं फार मोठं यश होतं. दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे दीर्घकालीन त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने भल्याचंच आहे असं वाटतं मला. लोकसभेला यश मिळालं होतं महाविकास आघाडीला हं. आणि ते त्या अर्थाने विधानसभेला नाही टिकवता आलं. म्हणजे लोकसभेचे आकडे बघितल्यानंतर विधानसभेत थोडीशी मोठ्या पुढच्या आकड्याची अपेक्षा होती.
पण ती त्यांच्या दृष्टीने पूर्ण नाही झाली. याकडे कसं बघतो, की याला काय कारणं होती? गाफील राहिली. म्हणजे लोकसभेला का एवढी जागा आल्या? तर नरेटिव्ह तयार व्हावं लागतं. हं, हं. तर जेव्हा राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत होते, त्याच्यात त्यांनी नरेटिव्ह निर्माण केलं ना. जेव्हा ते महाराष्ट्रातून गेले, तेव्हा त्यांनी एक नरेटिव्ह, एक वातावरण तयार केलं आणि त्याच्यावर या सगळ्या लोकांनी, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी एक त्या वातावरण पुढे घेऊन गेले. एक कुठले समाजगट आपल्याबरोबर येऊ शकतात, कुठले येणार नाहीत, ह्याचा सगळा अंदाज बांधून त्यांनी एक अशी साखळी निर्माण केली. पण जोपर्यंत विधानसभा निवडणुका आल्या, त्या विधानसभा निवडणुका येईपर्यंत यांनाच असं वाटायला लागलं, की आपण सत्तेत येऊ हं. आणि मग सत्तेत म्हणजे हे सगळं बाकी आपण सगळं सोडून देऊ. म्हणजे लाडकी बहीण, नंतर आणखीन काय, जर काही त्यांनी सत्तेचा गैरवापर केला असेल, या सगळ्या गोष्टी सोडा. पण महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी एकमेकांच्यावर केलेल्या कुरघोड्या, हा त्याचं मूळ कारण आहे त्यांच्या हातातली सत्ता जाण्याचं. मी मुख्यमंत्री बनणार की ते मुख्यमंत्री बनणार? आपल्या पक्षाला जास्त आमदार निवडून यायला पाहिजेत की दुसऱ्या पक्षाला निवडून यायला पाहिजे? या चर्चा जर तुम्ही लढताना करणार असाल, तर तुम्ही जिंकून येऊ शकत नाही. आणि वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही काय केलं? म्हणजे नरेटिव्ह कुठली सेट केलं विधानसभेला? लोकसभेला हातात घटना घेऊन चालणारा राहुल गांधी होता आणि त्यांनी एक नरेटिव्ह सेट केलेलं होतं, की मोदीला का मतदान करायचं नाही महाराष्ट्रात? याची काही कारणं दिली होती. तशी कुठली कारणं दिली विधानसभेला? आणि त्याचबरोबर इथे खूप चांगलं इलेक्शन मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणू, ते फडणवीस, शिंदे आपल्या हातातून सत्ता जाते हे लक्षात येताच त्यांनी केलं आणि ते जिंकले त्याच्यात. आता जे 6 खासदार गेले, हं. म्हणजे त्यावेळीही म्हणजे जेव्हा काही लोकांशी पण ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांशी बोलणं झालं, प्रत्येकाने सांगितलं, की "हो, आम्हाला हे माहिती होतं आणि आम्ही हे नेतृत्वाला सांगितलं होतं." मग हं. ते शक्य होतं, की म्हणजे ठाकरे बोलले असते जर थांबले असते, की की ते जाणारच होते म्हणजे? हां, म्हणजे ठाकरे बोलून थांबले असते, तर ते काही गेले नसते. हं, म्हणजे हे तर प्रत्येकाला अगोदरच कळलं होतं. यांच्या देखील मीटिंग झाल्या होत्या हं. खासदारांबरोबरच्या. तर हे काही थांबणारे नव्हते. कारण ठाकरेंच्या हातातली कारणं नव्हती यावेळेस. आणि यावेळेस असं म्हणता येणार नाही, की सगळ्यात जास्त वेळ ठाकरेंच्या बरोबर कोण दिसत होतं? तर सचिन अहिर दिसत होते. हं, हं. म्हणजे जिथे-जिथे ठाकरे आहेत, तिथे-तिथे सचिन अहिर दिसत होते. त्याच्यामुळे सचिन अहिरना वेळ दिला नाही, असं सचिन अहिर तर म्हणू शकत नाहीत. तर ह्याच्या पलीकडची कारणं आहेत, हं. जी एकूणच राजकीयदृष्ट्या अ, वेगवेगळी कारणं आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणांकडे काही उत्तरं नाही आहेत आज तरी ठाकरेंना. आत्ता सध्याच्या घडीला हं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये चर्चा NCP-SP गटाची होतीये, की शरद पवारांचे खासदार वेदर बाहेरून काही बिलांना सपोर्ट करू शकतात किंवा ते थेट महायुतीमध्ये प्रवेश करू शकतात. ही चर्चा आहे आणि खूप दिवस सातत्याने होतीये. काही फोटोज येतात, एखादी मीटिंग होते दिल्लीमध्ये आणि परत त्या सगळ्याला फोडणी बसते. मग हे सगळं असताना ठाकरेंनी आता पुढच्या काळामध्ये NCPवरती अवलंबून राहून किंवा त्यांच्यासोबत राजकारण करावं? नाही, नाही. एकतर असं आहे, की जर म्हणजे हात मिळवण्याचं राजकारण उद्धव ठाकरेंनी करायचं ठरवलं असतं, हं, तर त्यांना ते शक्य होतं. हं, असे अनेकदा चर्चा, अनेक लोक असे आहेत आजही दोन्ही पक्षांमध्ये, की ज्यांना असं वाटतं, की भाजप शिवसेनेनी म्हणजे भाजप आणि ठाकरेंनी एकत्र यावं. अशी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते अगदी नोकरशहांपर्यंत अशी लोकं आहेत, की जे त्यांच्यामधला पूल बनवू इच्छितात. हं, हं. पण ते उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत तरी जाणीवपूर्वक टाळलेलं दिसतंय. त्याच्यामुळे अ, ते ज्या ज्या पद्धतीने शरद पवारांचं राजकारण आहे, त्या पद्धतीचं राजकारण उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत. हं. त्यांच्यातले काही लोक हे अ, भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद ठेवून आहेत, हं. असं आपल्याला दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ मिलिंद नार्वेकर आहे. तर मिलिंद नार्वेकरांच्या ट्वीटवरून आपल्याला दिसतं, की ते देवेंद्र फडणवीस किंवा इतरांशी संवाद साधून आहेत. असं असणारच. म्हणजे कोणतेही संवादाचे जे सेतू आहेत, ते कुठलाच पक्ष कधीच तोडत नाही. हं. म्हणजे आज आपल्याला असंही वाटत असेल, की बाबा एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्यात संवाद होत नसेल,
असं नसणारच. यांच्यामध्ये संवादाचा कुठला तरी एक धागा कायम असणारच. कारण राजकारणातल्या लोकांना एकमेकांची गरज लागतेच. म्हणजे राहुल गांधी आणि मोदी किंवा राहुल गांधी आणि शहा एकमेकांशी कोणा ना कोणाच्या माध्यमातून बोलत असणारच. कारण ह्या संवादाची गरजच आहे. असं होऊच शकत नाही. राजकारणात कुठेही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे संवादाचे धागे तर असणारच. हं. पण प्रश्न असा आहे की ती ज्या परिस्थितीत म्हणजे उद्धव ठाकरे वाईटातल्या वाईट परिस्थितीत पण भाजपच्या विरोधात आत्तापर्यंत राहिलेले दिसतात. तर ते कायम राहतील का? तर आत्ता तरी असं वाटतं ते कायम राहतील. आणि ते राहिले तर पुढच्या काळात हं. ते इंडिया आघाडीतला एक विश्वासार्ह म्हणजे देशभरातल्या इंडिया आघाडीच्या पक्षांसाठी एक विश्वासार्ह सहकारी ही शिवसेना बनू शकते. आणि ती त्यांची ताकद पुढच्या काळामध्ये बनू शकते. आणि पुढे कोण निवडून येणार आहे, काय होणार आहे, हे जेनझी ज्या पद्धतीने आंदोलन अचानक आलं, त्याच्यामुळे कुठले फॅक्टर कसे चालणार आहेत, हे आपल्याला आत्तापासून काही सांगता येणार नाही, म्हणजे निवडणुकीच्या राजकारणाचं. त्याच्यामुळे हे पुढे काय काय होईल ते आपल्याला माहीत नाही. आणि आत्ता जी परिस्थिती आहे याच्यापेक्षा फार वाईट परिस्थिती शिवसेनेने याच्या 60 वर्षात अनेकदा बघितलेली आहे. पण तरी देखील एकदा पूर्णपणे नव्याने मांडणी, हं. वैचारिक मांडणी, संघटनात्मक मांडणी करण्याची संधी ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसमोर आहे. म्हणजे काय होतं की जितकी लोक सोडून जातात किंवा जितकी पाठी पुसली जाते तितकं नव्याने लिहिण्याची संधी मिळते. तर ही एक मोठी संधी आहे. आपल्याला हवा तसा पक्ष घडवण्याची मोठी संधी उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरेंसाठी निर्माण झालेली आहे. त्याचा त्यांनी फायदा घ्यायला हवा असं वाटतं. महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे या नावाने जोडण्याची त्यांच्यामध्ये क्षमता देखील आहे. हं. तर त्यांनी ते करायला हवं आणि तसं जर त्यांनी केलं तर काहीतरी वेगळं घडू शकतं. नाहीतर पुन्हा हेच निवडणुका लढतील, आमदार खासदार निवडून आणतील, परत एकदा जो शक्तिशाली पक्ष असेल तो त्यांना फोडेल हं. आणि परत एकदा त्यांची शकल होत राहतील. आणि हे जे वर्षानुवर्ष घडत आलेलं आहे बाळासाहेबांच्या काळापासून ते पुन्हा याच म्हणजे पुढे चालू राहील. शेवटचा प्रश्न सर, की प्लीज. आता सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि शेवटचे सगळे युक्तिवाद सुरू आहेत. या केसचा निकाल पॉझिटिव्ह लागला तर अर्थात ठाकरेंना फायदा होईल. पण समजा आपण दुसरी बाजू धरू की तो शिंदेच्या बाजूने लागला तर ठाकरेंसाठी काय पर्याय असतील किंवा महाराष्ट्राचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का? नाही, म्हणजे पॉझिटिव्ह ठाकरेंसाठी लागण्याची आत्तापर्यंतचं जे काय कोर्टाचं वर्तन आहे, म्हणजे ज्या पद्धतीचे निकाल लागलेत, म्हणजे मागच्या वेळेलाही सगळं ठाकरेंचं बरोबर आहे पण आम्ही काही करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. तशाच पद्धतीचा काहीतरी निकाल असणार आहे. कारण शेवटी या देशातल्या सगळ्या यंत्रणा व्यवस्था या सत्ताशरण झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल कोणी काही शंका बाळगण्याचं कारण नाही. त्याच्यामुळे जो काही निकाल लागणार आहे तो काही भाजपला नकोय असा काही लागण्याची शक्यता सुतराम नाही. पण नक्की भाजपला काय हवं आहे हे आपल्याला निकालाच्या नंतरच कळेल. म्हणजे भाजपला जर शिंदे नको असतील स्वतंत्र पक्ष म्हणून तर फार फार तर काय होऊ शकतं, त्यांचं नाव आणि चिन्ह जाऊ शकतं. फार फार तर बाकी त्यांनी लोकांच्या न्यायालयात सिद्ध केलेलं आहे की मी मोठा पक्ष आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं काय जाऊ शकतं तर चिन्ह जाऊ शकतं. आणि शिवसेना हे जे स्पष्ट नाव आहे म्हणजे त्याच्या खाली कुठलाही स्लग नाही आपल्या भाषेत, तसं नसलेला म्हणजे तसं काहीतरी नाव त्यांना टाकावं लागेल. एकनाथ शिंदे, शिवसेना एकनाथ शिंदे किंवा शिवसेना शब्द तुम्ही वापरू शकत नाही. असं फार फार तर हे होऊ शकतं. बाकी त्यांचा पक्ष कायमच राहणार आहे ना, त्यांना काही विलीन व्हावं लागणार नाही भाजपमध्ये. आणि ठाकरेंचं आता चालू आहे तसं चालू राहील. ठाकरेंचं काही जाण्यात म्हणजे गमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाही ठाकरेंकडे. नाही, पण उद्या म्हणजे केस हरले हां. तरी त्यांना महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन केसमुळे काही फरक पडणार आहे का? म्हणजे केसमुळे ते हरले तर जास्त उलट त्यांच्याबद्दल सहानुभूतीच निर्माण होईल असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्याकडे काय बघण्याचा दृष्टिकोन वगैरे काय फार बदलेल. आता काय, आता सगळं गमावून बसलेले आहेत ते. आत्ता काय आहे त्यांच्याकडे?
त्याच्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. जर गमावण्यासारखं कोणाकडे असेल तर ते शिंदेंकडे आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीची भाषा म्हणजे आजवर आपण कायम बघत आलो, की कोर्ट जेव्हा खूप विरोधात बोलत असतं, शेवटचा निकाल बरोबर त्याच्या विरोधामध्येच जातो. त्याच्यामुळे आत्तापर्यंत जे काही आहे ते बघता काही निकाल यांच्या बाजूने लागेल, ठाकरेंच्या बाजूने असं काही दिसत नाही. फार म्हणजे ठाकरेंनी फार आशावादी राहायला हवं, म्हणजे ते राहत असतील असंही मला वाटत नाही. पण या सगळ्याचा फार गंमत सोशल मीडियावरून ही सगळी त्यांच्या पक्षाचे खासदार वगैरे घेताना दिसतायत. आणि जितका आपल्याविषयी पॉझिटिव्ह आणि थोडीशी सहानुभूतीचं वातावरण निर्माण करता येईल, असं करण्याचं प्रयत्न शिवसेनेकडून चालू आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंकडून चालू आहे. तो सक्सेसफुल होताना दिसतोय. थँक्यू सो मच सर, तुम्ही सहभागी झालात आणि थँक यू. शिवसेनेवरती बोलला. थँक्यू.